हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 मधून जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या विषयामधील महत्त्वाचे दिवस भाग 2 हा व्हिडिओ असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात आणि ते दिवस साजरे करण्यामागची कारणे यावरती आधारित एमसीक्यू पाहणार आहोत आणि सोबतच या एमसीक्यूचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो परीक्षेच्या अगोदर डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जातो. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा रजिस्टर करू शकता. जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस आम्ही सुरू केलेले आहेत. तर बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅचेस विषयी इन्क्वायरी करू शकता आणि जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हेन इज इंटरनॅशनल लिटरसी डे सेलिब्रेटेड? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, युनेस्को दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 8 सप्टेंबर. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट? आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो, कारण हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 21 जून. पुढे आहे, व्हॉट इज द थीम ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2024? 2024 मधील जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? मित्रांनो, 2024 मध्ये जो जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला 5 जूनला, त्या दिनाची थीम आवर लँड आवर फ्युचर, आपली जमीन आपले भविष्य ही होती. आणि ही थीम जमिनीचे पुनरुज्जीवन करणे आणि ही थीम जमिनीचे पुनरुज्जीवन करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळासंदर्भात प्रतिकार शक्ती वाढवण्यास लक्ष केंद्रित करते. सौदी अरेबियाने 2024 साली या दिनाचे आयोजन केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, आवर लँड आवर फ्युचर, आपली जमीन आपले भविष्य. प्रश्न आहे, व्हेन इज वर्ल्ड एड्स डे ऑब्झर्व्ड? जागतिक एड्स दिन कधी साजरा होतो? तर मित्रांनो, एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, हु प्रपोज द ऑब्झर्वन्स ऑफ वर्ल्ड टीचर्स डे? जागतिक शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना कोणी मांडली? तर मित्रांनो, शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी युनेस्कोने 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, युनेस्को. प्रश्न आहे, विच डे इज सेलिब्रेटेड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल डे इन इंडिया? भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर, ऑप्शन सी. पुढे आहे, नॅशनल युथ डे मार्क्स द बर्थडे ऑफ विच लीडर? राष्ट्रीय युवक दिन कोणत्या नेत्याच्या वाढदिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद. प्रश्न आहे, व्हेन इज वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेटेड? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्यामुळे 7 एप्रिल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज डे? जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 18 एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा व त्याचे जतन याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 18 एप्रिल. प्रश्न आहे, इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी इज सेलिब्रेटेड ऑन विच डे? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर लोकशाही मूल्यांचा प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करतो. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, 15 सप्टेंबर.
पुढे आहे व्हेन इज वर्ल्ड पॉप्युलेशन डे ऑब्झर्व्ड? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन जो आहे तो जागतिक लोकसंख्या प्रश्नाबद्दल जनजागृती करण्यासाठी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यामुळे इथे ऑप्शन ए 11 जुलै हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न आहे वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, सामाजिक समता व न्याय हे जागतिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. यासाठी फेब्रुवारी 20 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेब्रुवारी 20. पुढे आहे नॅशनल लीगल सर्व्हिस डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश गरीब आणि दुर्बल घटकांसाठी मोफत कायदेशीर मदतीबाबत जनजागृती करणे हा आहे. त्यामुळे ऑप्शन बी नोव्हेंबर 9 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे नॅशनल मदर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट टू प्रमोट लिंग्विस्टिक अँड कल्चरल डायव्हर्सिटी? भाषिक व सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, फेब्रुवारी 21 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश भाषिक व सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि बहुभाषिकतेला चालना देणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेब्रुवारी 21. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे दिवस. या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्याचे आन्सर्स आणि आन्सर्सचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सीरीज अशीच चालू राहणार आहे. सोबतच आमचा जो क्रॅश कोर्स 7 एप्रिलपासून सुरू झालेला आहे, तो जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. जे विद्यार्थी 2026 साठी लॉ सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. त्या बॅचेसची इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करा आणि त्या बॅचेसला जॉइन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.